नमस्कार मित्रांनो, आज आपण CHSL SSCच्या मार्फत घेतली जाणारी CHSLची जी जाहिरात आहे, ती जाहिरात आलेल्या जाहिरातीचा फॉर्म कसा भरायचा याचा शॉर्ट व्हिडिओ पाहूयात. SSCमध्ये काय होतं, चुका झाल्यामुळे तुमच्याकडून बरेच फॉर्म रिजेक्ट होतात. त्यामुळं हा वाला फॉर्म कसा भरायचा याचा एक शॉर्ट व्हिडिओ पाहूयात आपण. सर्वात पहिले तुम्ही काही इम्पॉर्टंट डेट्सबद्दल बोलून घेऊयात. इम्पॉर्टंट डेट्स कोणत्या कोणत्या आहेत हे आहे काल आलेलं नोटिफिकेशन. ह्याच्यामध्ये 1 फेब्रुवारीपासून 7 मार्चपर्यंत हे नोटिफिकेशनसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. 1 फेब्रुवारी ते 7 मार्च. आणि त्याच्यानंतर तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला जर काही करेक्शन करायचं असेल तर ते करेक्शन, चुकी झाली असेल आणि करेक्शन करायचं असेल ते 11 मार्च ते 15 मार्च दरम्यान ही विंडो ओपन असेल. ओके, ही इम्पॉर्टंट डेट्स आहेत. आता आपण फॉर्म कसा भरायचा हे पाहूयात. सर्वात पहिले तुम्ही SSC गुगलवरती गेल्यानंतर ssc.nic.in वर टाईप करा आणि त्याला ओपन करा. तर अशा पद्धतीचं एक इंटरफेस ओपन होईल. या इंटरफेसमध्ये तुम्हाला अशा पद्धतीचा इंटरफेस ओपन होईल. ओके, अशा पद्धतीचा एक इंटरफेस ओपन होईल. या ठिकाणी आता मी 2 पद्धतीमध्ये, ज्यांचं आजपर्यंत SSCच्या साईटवर रजिस्ट्रेशनच नाही आहे त्यांच्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये त्यांच्यासाठी सांगतो, आणि दुसऱ्यामध्ये ज्यांचं रजिस्ट्रेशन असेल. तर पहिले ज्यांचं रजिस्ट्रेशन आत्तापर्यंत केलेलं नाही आहे त्यांनी या रजिस्टर नाववर क्लिक करा. रजिस्टर नाववर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचा एक इंटरफेस ओपन होईल. ओके, अशा पद्धतीचा एक इंटरफेस ओपन होईल. आता इथून पुढं मग काय काय डिटेल फिल करायचे आहेत ते पाहूयात. तर आपण 36 नंबर, हा अशा पद्धतीचा इंटरफेस ओपन होईल मित्रांनो. इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर विचारला असेल. तुम्ही शक्यतो तुमचा आधार नंबर द्या तिथे, कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला यावेळेस तुमचा आधार नंबर वगैरे मागितला जातो. तर यस असेल तर आधार नंबर लगेच इथं आधार नंबर डिटेल फिल करा. आधार नंबर नसेल तर पॅन कार्डच्या डिटेल तुम्ही इथं फिल करू शकता, पॅन कार्डच्या. त्याच्यानंतर इथं ID नंबर टाकायचा आहे. जर आधार नसेल दिला तर मग पॅन कार्ड दिलं असेल तर त्याचा पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे. इथं तुमचं नाव टाकायचं आहे. नाव 10वीला जसं आहे तसंच टाका. त्याच्यामध्ये कोणतेही स्पेलिंग मिस्टेक होऊ देऊ नका, किंवा श्री, श्रीमती, मिसेस किंवा राव वगैरे ॲड करू नका. जे नाव 10वीच्या ह्याच्यावर आहे तेच टाका. सरनेम सुरुवातीला असेल सरनेम टाका. सरनेम नसेल, सरनेम मागं पुढं केलं तरी काही फरक पडत नाही, पण स्पेलिंग तेच असावी. त्याच्यामध्ये एक्स्ट्रा वर्ड काही ॲड केलेले नसावे. फॉर एक्झाम्पल राव, पाटील वगैरे अशा पद्धतीनं. ते तुमचंच नाव परत टाकायचं आहे. इथं नाव चेंज केलं असेल तर यस म्हणा. मग यस केलं तर तुमच्या ते नाव चेंज केल्याच्या डिटेल तुम्हाला टाकावं लागतील. नसेल, जनरली कुणी नाव नसतं चेंज केलं तर त्यामुळे तर नो असेल. ओके, चेंज केलं असेल तिथं चेंज केलेलं नाव. फादर्स नाव तुम्हाला ॲज इट इज टाकायचं आहे. 10वीच्या मार्क मेमोवर जे आहे तेच टाकायचं आहे. इथं पण तेच करा. फादरचं नाव रमेश असेल तर रमेश, राव वगैरे ॲड करू नका. मिस्टर, श्री, लेट वगैरे काही ॲड करायचं नाही. सिम्पल फादरचं नाव, सरनेम वगैरे टाकून द्यायचं आहे. व्हेरीफाय फादर नेम परत करायचं आहे. मदरचं नाव सुद्धा 10वीच्या मार्क मेमोवर जसं आहे तसंच टाका. परत मदरचं नेम व्हेरीफाय करा. डेट ऑफ बर्थ एक्झॅक्टली बरोबर टाका. मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट, ज्याला आपण सनद म्हणतो, सनदवर जी डेट ऑफ बर्थ आहे तीच टाका, कारण त्याच्यावरच तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जातं. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थला परत सगळ्या गोष्टी परत टाकायच्यात, कारण त्या व्हेरीफाय होतात. पुन्हा इथं तुम्हाला 10च्या डिटेल्स टाकायच्या आहेत. मॅट्रिक्युलेशन बोर्ड सिलेक्ट करा. रोल नंबर सिलेक्ट करा. त्याच्यानंतर पुढच्या स्लाईडमध्ये किंवा पुढच्या स्लाईडवर तुम्हाला तुमचा रोल नंबर परत टाकायचा आहे. ओके, इयर ऑफ पासिंग कधी झालेलं आहे, व्हेरीफाय इयर ऑफ पासिंग. जेंडर सिलेक्ट करा, व्हेरीफाय जेंडर. त्याच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशन इथं तुम्हाला 10वी टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, रोल नंबर. हायेस्ट हे रजिस्ट्रेशन आहे तर इथं तुम्ही ग्रॅज्युएशन जरी सिलेक्ट केलं तरी चालेल, नो प्रॉब्लेम. हायेस्ट क्वालिफिकेशन तुमचं MSc झालेलं असेल, MSc म्हणजे PG झालेलं असेल, PG सिलेक्ट करू शकता, किंवा ग्रॅज्युएशन सिलेक्ट करू शकता, आणि मिनिमम असेल तर 10+2 ही सिलेक्ट करू शकता. व्हेरीफाय मोबाईल नंबर आणि ईमेल ID बरोबर टाका, कारण सगळ्या डिटेल्स त्याच्यावरच येतात. सेव्ह करा आणि पुढं चाला. इथं स्टेटवर युनियन टेरिटरी सिलेक्ट करून पुढं जायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काही आणखीन ॲडिशनल डिटेल्स फिल करायचे असतील. फॉर एक्झाम्पल कॅटेगरी सिलेक्ट करा, व्हेरीफाय कॅटेगरी, नॅशनॅलिटी इंडियन. आयडेंटिफिकेशन मार्कमध्ये तुम्हाला तुमच्या जन्मखून इथं टाकायची आहे. ज्याच्या फॉर एक्झाम्पल मोल ऑन अ राईट नेक, म्हणजे काही तुमची जन्मखून जी असेल ती तुम्ही टाका इथे. RU बेंचमार्क डिसेबिलिटी असेल तर यस, नसेल तर नो. आणि तुम्ही जर इथं यस केलं तर तुम्हाला त्याच्या डिटेल्स फिल करावे लागतील. ओके, डिसेबिलिटी सर्टिफिकेट नंबर टाकावा लागेल जर येस केलं तर. परमनंट ॲड्रेस टाका व्यवस्थित. त्याच्यानंतर स्टेट, डिस्ट्रिक्ट, पिनकोड टाका. आणि जर परमनंट ॲड्रेस आणि प्रेझेंट ॲड्रेस सेम असेल तर शक्यतो सेमच करा. सेम असेल तर ते म्हणजे तुमचं लेटर, क्वालिफिकेशन जे काही असेल
ॲड्रेस कम्युनिकेशनसाठी, तर त्या एका लेटरवर जाईल जो तुमचा परमनंट ॲड्रेस असेल. इथं प्रिव्ह्यू करा आणि प्रिव्ह्यू केल्यानंतर सगळ्या गोष्टी एक वेळेस क्रॉस चेक करा आणि नंतर सेव्हच्या बटनवर क्लिक करा. ओके, प्रिव्ह्यू करून सेव्ह करा. त्याच्यानंतर तुमच्यासमोर असं डिक्लरेशन येईल. याच्यामध्ये तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर पण अलॉट होईल. या डिक्लरेशनवर आय ॲग्री करा. त्याच्यानंतर प्रिव्ह्यू करा. टेक ड्राफ्टमध्ये जाऊन हे व्यवस्थित पहा आणि फायनल सबमिट करा. ओके, फायनल सबमिट केल्यानंतर तुमच्याकडं एक रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड येईल. म्हणजे आत्तापर्यंत ही जे आपण पाहत होतो हे आत्तापर्यंत कधीही कोणीही SSCच्या साईडवर रजिस्ट्रेशन केलेलं नसेल त्यांच्यासाठीचा पार्ट होता. आता तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं असेल, तुमचं रजिस्ट्रेशन नंतर तुम्हाला एक लॉग इन आय डी पासवर्ड येईल. तो पासवर्ड आणि लॉग इन आय डी SSCच्या सगळ्या फॉर्मसाठी तुमच्याकडे सेव्ह करून ठेवायचा आहे मित्रांनो. ओके, आता लॉग इन आय डी सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीचा इंटरफेस, मग आता तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड आलेला असेल तर तुम्ही अशा पद्धती ssc.nic या वेबसाईटवर गेल्यानंतर फॉर एक्झाम्पल इथं तुम्ही परत आले, इथं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून कॅप्चा फिल करा आणि इथं लॉग इनवर क्लिक करा. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचा इंटरफेस ओपन होईल. आता हे तुम्ही लॉग इन केल्यानंतर ओपन झालेला इंटरफेस आहे. अशा पद्धतीचा इंटरफेस ओपन होईल. इथं तुम्हाला लेटेस्ट नोटिफिकेशनचा ऑप्शन असेल, ॲप्लिकेशन हिस्ट्री, तुम्ही अगोदर काय ॲप्लिकेशन केलेले, मॉडिफाय रजिस्ट्रेशन आणि मार्क्स आणि रिझल्ट्स. तर जेव्हा कधी तुम्हाला नेक्स्ट फॉर्ममध्ये तुमच्या काही डिटेल्स, रजिस्ट्रेशनच्या जे डिटेल्स मॉडिफाय करायचे असतील तर या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही कोणत्याही नवीन फॉर्मला अप्लाय करण्या अगोदर इथं तुम्ही मॉडिफाय करू शकता. जर तुम्हाला तसं चेंज करायचे असतील काही डिटेल किंवा चुकले असतील तर. फॉर एक्झाम्पल बऱ्याच जणांचं काय असतं, जनरल कॅटेगरी असते पण त्यांचं नंतर EWS सर्टिफिकेट निघतं, तर तुम्ही इथं मॉडिफाय रजिस्ट्रेशनमध्ये जाऊन ते करू शकता. ओके, त्याच्यानंतर मग तुम्ही लेटेस्ट नोटिफिकेशनमध्ये आहात. लेटेस्ट नोटिफिकेशनमध्ये सर्वात वरी तुम्हाला कंबाईन हायर सेकंडरी लेवल एक्झाम दिसते. इथं तुम्ही पाहू शकता अप्लायचा एक ऑप्शन आहे, प्रिंट आहे, डाउनलोड, ऑफलाईन चलाल, पेमेंट स्टेटस, ॲप्लिकेशन स्टेटस. जेव्हा तुमचा फॉर्म कंप्लीट होतो तेव्हा ॲप्लिकेशन स्टेटसवर जायचं असतं आणि नोटिफिकेशनची PDF तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. इथं इम्पॉर्टंट डेट्स दिलेले आहेत. मी अप्लायवर क्लिक करत आहे डायरेक्टली. जेव्हा मी अप्लायवर क्लिक करेल तेव्हा अप्लायवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचा एक इंटरफेस ओपन होईल मित्रांनो. अप्लाय केल्यानंतर कशा पद्धतीचा इंटरफेस ओपन होईल, तर एक अशा पद्धतीचा इंटरफेस ओपन होईल. हे पहा, अशा पद्धतीचा इंटरफेस ओपन होईल. पण हे फॉर्म फिलअपच्या अगोदर तुमच्याकडे एक फोटो असणं गरजेचं आहे. फोटो जो की लेटेस्टमधला असावा, व्हाईट बॅकग्राऊंडवर असावा आणि तुम्ही विदाऊट चष्मा आणि विदाऊट कॅप घातलेला फोटो असावा. तुम्ही इथं पाहू शकता फोटोची साईज 20 ते 50 KB असावी. फोटो लेटेस्ट असावा, 3 महिन्याच्या अगोदरचा. त्याच्यावर डेट नसेल तरी चालेल मित्रांनो, फोटोवर डेट नसेल तरी चालेल, फोटो लेटेस्टमधला असावा फक्त. आणि त्याचं व्हाईट बॅकग्राऊंडवर असावा, विदाऊट चष्मा असावा, त्याच्यामध्ये कॅप नसावी आणि तुमचे दोन्ही इयर्स म्हणजे दोन्ही कान व्यवस्थित विजिबल झालेले पाहिजेत. त्याच्यानंतर तुमच्याकडे साईन स्कॅन केलेली पाहिजे 10 ते 20 KBच्या मध्ये आणि त्याची साईज विड्थमध्ये तुम्हाला 4 सेंटीमीटर आणि हाईटमध्ये 2 सेंटीमीटर अशा पद्धतीची पाहिजे आणि क्लिअर पाहिजे साईनसुद्धा. ओके, आता तुम्ही लॉग इन केल्यानंतर मी जिथं दाखवलं होतं त्याच्यातून लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचा एक इंटरफेस ओपन होईल. इथं तुमच्या काही डिटेल्स ऑलरेडी आलेल्या असतील कारण तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं होतं, त्यामुळे तुमच्या डिटेल्स इथं आलेल्या असतील. ज्या डिटेल्स आलेल्या आहेत त्यांना तुम्हाला चेंज करायची काही गरज नाही आहे. आता तुम्हाला डायरेक्टली इथं पहा, तुम्ही ह्या ऑलरेडी आपण फिल केलेल्या डिटेल्स होत्या. आता इथं तुम्हाला प्रेफरन्स ऑफ एक्झामिनेशन सेंटर्स निवडायचं आहे. इथं हे त्यांच्या साईडचे सेंटर आहे. तिथं औरंगाबाद, पुणे, मुंबई किंवा नांदेड, तुमच्या पद्धतीनं तुम्हाला जे कन्व्हिनियंट सेंटर्स आहेत महाराष्ट्रातले ते सिलेक्ट करा. ओके, टायपिंग मीडियम, आता तुम्हाला टायपिंग टेस्ट घेतली जाते इथं SSCमध्ये CHSLला. टायपिंग टेस्ट इंग्लिशमधून किंवा हिंदीमधून असते. तर तुम्ही शक्यतो तुम्हाला जी कम्फर्टेबल लँग्वेज आहे त्याच्यातून टायपिंग टेस्ट निवडा. त्याचं मीडियम कोणतं आहे तर इंग्लिशच घेतलेली आहे. काय म्हणताय, वेदर 12th स्टँडर्ड पास इन सायन्स स्ट्रीम विथ मॅथमॅटिक्स ॲज अ सब्जेक्ट. कॅगमध्ये जी एक पोस्ट आहे डेटा एंट्री ऑपरेटरची, त्याच्यासाठी 12वीला सायन्स आणि त्याच्यासोबत मॅथ असणं गरजेचं आहे. तर इथं असेल तर येस करा, नसेल तर नो करा. कॅगमधली डेटा एंट्री ऑपरेटरची एका पोस्टसाठीच ही गरज आहे. इथं जर तुमच्याकडे 12वीला सायन्स आणि मॅथ असेल तर येस करा, नसेल तर नो करा. ओके, सायन्स विथ मॅथमॅटिक्स पाहिजे. वेदर एक्स सर्व्हिसमॅन आहात का तर असाल तर येस, नसेल तर नो. मग येस केला असेल तर त्याच्या डिटेल्स तुम्हाला फिल करावे लागतील. कधी जॉईन झालात, कधी नाही, हॅव यू जॉईन, कधी जॉईन झाला, एक्स सर्व्हिसमॅनशी रिलेटेड डेट ऑफ जॉईनिंग, लिव्हिंग, ह्याच्या सगळ्या डिटेल्स असतील तर नो करत चला. येस असेल तर येस, नसेल तर नो. आता तुम्ही जर स्क्राईब हँडिकॅप असाल तर तुम्हाला स्क्राईब पाहिजे का, येस असेल तर येस करा, नसेल तर नो करा. येस केलं तर स्क्राईब मग
विल यू मेक युअर ओन अरेंजमेंट ऑफ स्क्राईब, तुम्ही स्वतः स्क्राईबची अरेंजमेंट कराल का? येस किंवा नो तुम्ही सांगू शकता. जर नो म्हणला तर तुम्हाला स्वतः स्क्राईब आणावं लागेल आणि त्याचं अरेंजमेंट तुम्हाला स्वतःला करावं लागेल. ओके. आणि जर तुम्ही इथं येस केलं आणि तुम्ही सांगितलं की मला स्क्राईब SSC कडून पाहिजे, तर SSC पण प्रोव्हाइड करते. पण शक्यतो तुम्हाला स्क्राईब न्यायचा असेल तर स्वतःच न्या. आर यू सिकिंग एज रिलॅक्सेशन, जर तुम्ही एज रिलॅक्सेशन घेत असाल तर येस करा, नसेल तर नो करा. ओके. एज रिलॅक्सेशनचे कोड दिलेले त्यांनी. हायेस्ट क्वालिफिकेशन डिटेल काय आहे, तुम्ही ग्रॅज्युएशन मिनिमम आपल्याला 10वी 10+2 पाहिजे, 10+2 पाहिजे. हायेस्ट तुम्ही ग्रॅज्युएशन PG पण टाकू शकता. ओके. डिटेल्स ऑफ क्वालिफाईंग एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजे क्वालिफाईंग मिनिमम किती आहे तुमच्याकडे, तर 12वी रिक्वायर्ड आहे. मिनिमम 12th लागेल तुम्हाला. आता इथं तुम्हाला त्याचं स्टेटस, इयर ऑफ पासिंग, दिल्ली युनिव्हर्सिटी किंवा स्टेट बोर्ड कोणता होता. हायेस्ट असेल तर बोर्ड्स युनिव्हर्सिटी असेल आणि 12th म्हणजे 12th असेल तर बोर्ड असेल. रोल नंबर आणि याच्या डिटेल्स इथं फिल करायच्यात. आता इथं काय, हा 23 नंबरचा जो पॉईंट आहे, डू यू वॉन्ट टू मेक युअर पर्सनल इन्फॉर्मेशन अवेलेबल फॉर ॲक्सेसिंग जॉब ऑपॉर्च्युनिटीज इन टर्म्स ऑफ DOPT. म्हणजे काही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ऑदर जाहिराती असतात किंवा ऑदर जागा असतात, तिथं तुमची इन्फॉर्मेशन अवेलेबल करायची का, ही जी तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्याची, तर इथं शक्यतो येस करा. बाकी करेस्पॉन्डन्स ॲड्रेस वगैरे आपण अगोदरच फिल केलेला असतो. त्याच्या पुढच्या पेजवर तुम्हाला फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड करायची असती. इथं तुम्ही तुमचा लेटेस्ट फोटोग्राफ सिलेक्ट करा आणि अपलोड करा. ओके. साईज 20 ते 50 KB आहे आणि सिग्नेचरसुद्धा 10 ते 20 KB आहे आणि ती साईज सिग्नेचर तुम्हाला इथं अपलोड करायची आहे. ओके. डेट, फोटोवर डेट नसला तरी चालेल, नो प्रॉब्लेम. तिथं फक्त ते विचारतात वेदर द फोटोग्राफ हॅज बीन टेकन ऑन ऑर आफ्टर 1 नोव्हेंबरच्या नंतर घेतलेला आहे का, तर इथं येस करा. ओके. येस करा सगळेजण. नो केलं तर प्रॉब्लेम होईल, कॅन्सल होऊ शकतो. तर फक्त फोटो लेटेस्टमधला असावा, 1 नोव्हेंबरच्या नंतर घेतलेला असावा, त्याच्यावर डेट आणि नाव नसेल तरी चालेल. साईन आणि फोटो अपलोड केल्यानंतर तुमच्यासमोर असं एक डिक्लरेशन येतं, एक चेकबॉक्स असेल, ह्याला चेकबॉक्सला मार्क करा आय ॲग्रीवरती, हा कॅप्चा कोड फिल करा, प्रिव्ह्यू करा. प्रिव्ह्यू केल्यानंतर सबमिटचं ऑप्शन येईल मित्रांनो. प्रिव्ह्यू केल्यानंतर सबमिटचं ऑप्शन येईल. प्रिव्ह्यूमध्ये सगळ्या डिटेल्स चेक करा आणि सबमिट करा. प्रिव्ह्यू करून सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर पेमेंटचं ऑप्शन येईल. प्रिव्ह्यू करून सबमिट केल्यानंतर पेमेंटचं ऑप्शन कोणाकोणाला येईल, पेमेंटचं ऑप्शन जनरलच्या मेल कॅन्डिडेटला आणि OBCच्या मेल कॅन्डिडेटलाच प्रिव्ह्यूचं ऑप्शन येईल. लेडीजला पेमेंट नाही आहे, SC SC कॅटेगरीच्या मुलींना पेमेंट नाही आहे, फिजिकली हँडिकॅप मुलांना पण पेमेंट नाही आहे. पेमेंटचं ऑप्शन 100 रुपये फीस आहे, ती फक्त OBC आणि ओपन कॅन्डिडेटच्या मेल्सला आहे, म्हणजे मेल्स बॉईजला आहे तेवढी फीस. ओके. प्रिव्ह्यू केल्यानंतर सबमिट करा, पेमेंट करा. पेमेंट केल्यानंतर परत लॉग इन करून परत आपण ज्या सुरुवातीच्या इंटरफेसमध्ये होतो, हे इथं होतो, तर इथं आल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये जायचं आहे. तुमचं पेमेंट फीस चेक केली आहे का, सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील. अशा पद्धतीनं ॲप्लिकेशन स्टेटस चेक करा. सगळं प्रोव्हिजनली ॲक्सेप्टेड असेल तर तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही काय करा, एक प्रिंट काढा. तुम्ही जे ॲप्लिकेशन फॉर्म भरलेलं आहे त्याची प्रिंट काढा आणि ती प्रिंट सॉफ्ट कॉपीमध्ये तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा. अशा पद्धतीनं तुमचा फॉर्म कंप्लीट होईल. आता तुम्हाला मी काही फोटोचे सॅम्पल दाखवत आहे. फोटोचे सॅम्पलमध्ये तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीचा एक क्लिअर फोटो पाहिजे, ज्याच्यात तुमचे विदाऊट चष्मा, विदाऊट कॅप आणि डोळे आणि कान व्यवस्थित दिसले पाहिजेत. ओके. व्हाईट बॅकग्राऊंड पाहिजे. अशा पद्धतीचा खालचे जे सॅम्पल आहेत हे फोटो चालणार नाहीत. वरचा 1 नंबरचा ॲक्सेप्टेबल फोटोग्राफ आहे. ब्लर फोटो विथ गॉगल्स, इकडं पाहतोय, रॉंग साईडला पाहतोय, हे फोटो चालणार नाही आहेत. अशा पद्धतीचा एक फोटो ॲक्सेप्टेड आहे. अशा पद्धतीनं तुमचा फॉर्म कंप्लीट होईल. आता जनरली काय डाऊट होते मुलांचे की बुक्स वगैरे काय आहेत, तर बुक्स कोणते पाहिजेत हे पाहूयात आपण. बुक्समध्ये सुरुवातीला बुक्सच्या अगोदर हे काही अनाऊन्समेंट होती. महाराष्ट्रामध्ये ओन्ली SSC साठी, स्पेशल SSC साठी बॅच चालवतो आय प्रथम आणि संकल्प. तर त्या बॅचची डिटेल ऑलरेडी CGL साठी जी बॅच आहे 3 जानेवारी 2022 पासून स्टार्ट झालेली आहे आणि ही फक्त डेडिकेटेड SSC साठी बॅच चालते. याच्या बॅच फार तर फार 1 किंवा 2च होतात आणि ही एकच बॅच असते जनरली एका वर्षामध्ये. CGL ऑल्सो ही बॅच CHSL, MTS आणि अदर SSC एक्झामसाठी सुद्धा युजफुल आहे. ॲज वेल एज ही 3 जानेवारीपासून चालू आहे. आत्तापर्यंत झालेले सगळे लेक्चर SSC टार्गेट SSC CGL ऑनलाईन बॅचचे रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहेत. तुम्ही कितीही पाहू शकता आणि ही बॅच लाईव्हमध्ये चालू आहे सध्या. ओके. फीस 6000 प्लस GST आहे. बँकिंग निंजा 5.0 12 जानेवारीपासून स्टार्ट झालेली आहे. याची पण फीस 5999 प्लस GST आहे. ओके. आता आपण बुक्सबद्दल बोलूयात. बुक्स मी सांगत आहे ओरली, तुम्ही स्वतः लिहून घ्या. बुक्समध्ये याच्यामध्ये 4 सब्जेक्ट आहेत.
4 सब्जेक्टपैकी पहिला मॅथमॅटिक्स आहे, त्यालाच क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणतात. त्याला आपण 2 भागमध्ये विभाजित करूया. पहिला पार्ट जो आहे तो आहे अरिथमॅटिक सेक्शन. अरिथमॅटिक सेक्शनसाठी राकेश यादवचं एक सेपरेट पुस्तक मिळतं. त्या सेपरेट पुस्तकात सेपरेट अरिथमॅटिकसाठी राकेश यादवचं सेपरेट पुस्तक मिळतं, ते एक पुस्तक घेणे. त्याच्या व्यतिरिक्त ॲडव्हान्स मॅथसाठी पण राकेश यादवचं सेपरेट पुस्तक मिळतं, ते एक पुस्तक घेणे. 2 पुस्तकं झाले. त्याच्यानंतर जी केसाठी लुसंटचं ऑब्जेक्टिव्ह आणि थेरी प्लस ऑब्जेक्टिव्हचं पुस्तक घेणं, जी केसाठी घेणे. त्याला ऑरमध्ये अरिहंत पब्लिकेशनचं मनोहर पांडेचं पुस्तक येतं जी केचं, तेही घेऊ शकता. ओके, 2 सब्जेक्ट झाले. तिसऱ्या सब्जेक्टमध्ये रिझनिंग आहे. रिझनिंगचं राकेश यादवचं रिझनिंगचं एक लेटेस्टमध्ये पुस्तक आलेलं आहे, रिझनिंग बाय राकेश यादव म्हणून, किंवा रिझनिंग राकेश यादव आहे अशा पद्धतीनं. तेही तुम्हाला रिझनिंगसाठी घ्यायचं आहे. आणि चौथा राहिला इंग्लिशचा विषय. तर नीतू मॅमचं इंग्लिश जनरल इंग्लिश फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स नावाचं एक पुस्तक येतं, नीतू सिंग मॅमचं, व्हॉल्यूम 1 आणि व्हॉल्यूम 2. हे व्हॉल्यूम 1 आणि व्हॉल्यूम 2 2 पुस्तकं तुम्हाला घ्यायची आहेत. ओके, केडी पब्लिकेशनचे असे 2 पुस्तक येतात. याच्यामधून तुम्ही प्रॅक्टिस चालू करा. ज्यांना बॅच वगैरे लावायची नाही यांच्यासाठी आहे हा. ओके, हे पुस्तक घ्या, याच्यामधून तुम्ही तुमचा स्टडी कंटिन्यू करू शकता. ओके, थँक्यू. या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही कमेंटमध्ये तुमचा मेसेज करू शकता. चला, थँक्यू.